सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचा वाद आता टोकाला पोहोचलाय। आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरातील दलित संघटनांकडून हा मोर्चा काढला गेलाय। शिरसाटांवरती आरोप करताना जलील यांनी एका विशिष्ट समाजासंदर्भात चुकीचा शब्द वापरला असा आरोप मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येतोय। दरम्यान पैसे देऊन मोर्चा काढला जात असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, कुठपर्यंत आलेला आहे मोर्चा आणि काय या मोर्चा संदर्भात अधिक अपडेट? नक्कीच सध्या मोर्चा जो आहे तर शहरातील क्रांती चौकातून निघाला होता आणि आता हा मोर्चा पैठण गेट भागात पोहोचलेला आहे आणि पुढे हा मोर्चा भडकल गेट पर्यंत जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यात त्यांनी काही गंभीर आरोप केले होते आणि ही पत्रकार परिषद घेतानाच त्यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल एक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय आणि त्यामुळे सर्व दलित संघटना ज्या आहेत तर आज रस्त्यावर उतरलेल्या आहे आणि हा मोर्चा जो आहे तर आता काढलेला जात आहे। इम्तियाज जलील यांच्यावर जो ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल या सगळ्या प्रकरणात झालाय, त्यात त्यांना अटक करण्याची प्रमुख मागणी या मोर्चाकऱ्यांची आहे। त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता मोर्चा पैठण गेट पर्यंत पोहोचला आहे। पुढे हा मोर्चा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय जोरदार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने हे सगळे जण क्रांती चौकातून निघालेले आहेत, पैठण गेट पर्यंत पोहोचले।